नळकुंड बुलढाणा शहरापासून 15 किलोमीटर असलेलं निसर्गरम्य ठिकाण। बुलढाणा जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या अजिंठा पर्वतरांगेच्या परिसरात आहे, ज्यामुळे जिल्ह्याच्या नैसर्गिक रचनेत आणि पर्यटनात या रांगेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे। शनिवार रविवार आला की माझे बाबा मला निश्चित कुठेतरी घेऊन जातात फिरायला। यावेळेस माझ्या बाबांनी नळकुंडला घेऊन जायचं निश्चय केला। जाऊ शकतो बाळा तू सहज, सावकाश जा हा। तिथे थांब त्या झाडाजवळ, आईला येऊ दे। मी नळकुंडचं नाव ऐकलेलं आहे, पण हे इथं जायला मी खूप एक्साइटेड होतो। आम्ही जसे जसे अंदर जाऊ लागलो त्या मला खूप मजा यायला लागली। थोडीशी तरी भीती वाटत होती, पण खूप मजा यायला लागली। जा, मी तुला रेकॉर्डिंग करतो जा। एका ठिकाणी ओढा पार करायचा होता। मी बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून जात होतो। मला खूप भीती वाटत होती। नळकुंड हे ठिकाण अतिशय छोट्या छोट्या जलप्रवाहांनी मिळून बनलेल्या एका नदी प्रवाहाचं रूप आहे आणि 2 दऱ्यांमधून ते वाहत जातं आणि त्या दरीला खाचा करत करत अजून खोल खोल दरी बनवत जातं। या प्रवाहाच्या मार्गाने जाताना बऱ्याच ठिकाणी नैसर्गिक खळी तयार झालेल्या आहेत, ज्या पार करताना अतिशय सावधानतेने पार कराव्या लागतात। पण खरे ॲडव्हेंचर मात्र पुढे चालू होणार होते। बाबांना पाहून वाटलं की मला पण बाबांसोबत तसं जायचंय, म्हणून मला खूपच भीती वाटू लागली। बाबांनी मला बोलावलं तेव्हा मी खूपच घाबरलो होतो। बाबांचा ॲडव्हेंचर पाहून माझी भीती कुठच्या कुठं पळून गेली। बाबांनी मला हात पक्क ठेवायचं, पाय पक्क ठेवायचं हे आधीच शिकवलेलं होतं आणि तो प्रयोग मी इथं करत होतो। बाबा जिथं म्हणत होते तिथं पाय टाकायला मी रेडी नव्हतो, म्हणून बाबांनी म्हणलं की तुझा पाय माझ्या पायावरती ठेव, जस की तुला इथं चढायचं सोपं होईल। नळकुंडला जाताना काही ठिकाणी कठीण अशा चढाई आहेत, त्या ठिकाणी तुम्ही उत्तम ट्रेकर असाल तरच जायचं आणि तुमच्यासोबत लहान मुले असतील तर अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे।
अजून कठीण परिस्थिती होते. थोडं पुढे मला अजून कठीण दिसत होतं, म्हणून मी जरा घाबरलो होतो. इथं वाटलं की मी घसरणार, पण बाबा माझ्या मदतीला होते, म्हणून काहीच मला कठीण नाही वाटलं. माझ्या आईला मात्र कठीण रस्ता दिला गेला. आई तरी खूप घाबरत होती. हा रस्ता कठीण वाटत होता, पण मी माझ्या मार्गे जात होतो. नळकुंडच्या मार्गावर जंगलमध्ये ठिकठिकाणी छोटे मोठे कुंड तयार झालेली आहेत. पावसाळी वातावरणात या भागात फिरताना सरपटणारे प्राणी, साप, विंचू अशा कीटकांवर लक्ष द्यावे लागते. त्यामुळे तुमच्या पायामध्ये अतिशय चांगले शूज तसेच फुल पॅन्ट किंवा लोअर असणे आवश्यक आहे. मी असाच विचार करत होतो की मी असाच चालत कुठं जाणार. मी पोहोचल्यावर मला एका दगडावर रंगबिरंगी सडा दिसला. आई आपल्या सगळ्यांना खूप भूक लागली होती, म्हणून आईने माझ्यासाठी पोळ्या आणल्या. आपले जेवण झाल्यावर आपलं नेक्स्ट ॲडव्हेंचर सुरू झालं. छोटीशी अतिशय सुंदर नदी वाहत होती. पुन्हा आम्ही नदीच्या दिशेने जंगलात निघालो. बुलढाणा शहर लगत असलेल्या या जंगल भागामध्ये अतिशय सुंदर निसर्ग पाहायला मिळतो. मन अगदी मोहून जातं. प्रचंड ऊर्जा या ठिकाणी मिळते. आणि तुम्ही फिरण्यामध्ये रुची दाखवणारे असणार तर निसर्ग तुम्हाला खूप भरपूर भरभरून देतो. मला तर कठीण वाटून राहिलं ते जाणं. वरूनच यायचं. कुठून नळकुंड पाहायला येताना तुम्ही जर दत्तपूरवरून सरळ खाली येत गेलात तर ओढ्याच्या मार्गाने जाताना या ठिकाणी शेवटी थोडी फसगत होते. त्यासाठी काही अंतर मागे जाऊन ओढ्याच्या वरच्या बाजूला जो रस्ता आहे तो धरावा लागेल. पोरं कसे गेले काय नाही. खळाळत्या पाण्याचा आवाज आपल्याला पूर्ण प्रवासात मंत्रमुग्ध करतो. ठिकठिकाणी निसरड्या जागा आहेत. काही खडक शेवाळलेले असल्याने अतिशय सावधानतेने पाय टाकून पुढे जावे लागते. लहान मोठे सर्वच जण इथे कुंडामध्ये किंवा धबधब्याखाली जाण्याचा मोह आवरू शकत नाहीत.
इथे यायला एक्साईट आणि उत्साहात असलेला विनायक धबधबा पाहिल्याबरोबर धबधब्यामध्ये उतरला आणि मनसोक्त खेळला. ए शिव, विशेषतः पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पर्यटकांची बरीच गर्दी असते आणि सुट्टीचे दिवस असतील तर इथे खूप गर्दी होते. YHAI म्हणजे यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया यांची शाखा किंवा एक युनिट बुलढाणा शहरात स्थापन झालेले आहे. त्यांच्यामार्फत आयोजित झालेली ही पहिलीच वनभ्रमंती होती. या ठिकाणी एका मध्यम आकाराच्या कपारीमध्ये 8 शिवलिंग स्थापन केलेले दिसतात. त्यामुळे येथे मंदिरासारखे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा प्रकारची छोटी छोटी पर्यटन स्थळे तुमच्या शहरालगत असतील तर ते मला निश्चित सुचवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. चला मग नळकुंड येथील मुख्य धबधब्याचे विहंगम दृश्य बघूया.